नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणावरून राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याला धरून मराठा समाज यांनी राज ठाकरेंना अडवून धरलं असताना या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार पद्धतीनं या ठिकाणी उत्तर दिलं होतं. मनोज जरांगे पाटील म्हणाले की आपण गचंडी धरून या ठिकाणी मुंबईत जाऊन जाब विचारू शकतो. मराठ्यात एवढी ताकद आहे, असा प्रश्न ज्यावेळेला मनोज जरांगे पाटील यांनी केला असताना राज ठाकरे यांच्याशी चर्चा करत असताना पत्रकारांनी हाच प्रश्न राज ठाकरे यांना विचारला. त्यावरून राज ठाकरे यांनी एका शब्दात जोरदार असं प्रत्युत्तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना दिलेलं आहे. तर नेमकं राज ठाकरे जरांगे पाटलांच्या या वक्तव्यावरती काय बोलले, सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही आपलं माझा महाराष्ट्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट व ताज्या घडामोडी वेळोवेळी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या याच चॅनलवरती पाहायला मिळेल. मराठ्यांनी कोणालाही अडवायचे नाही. जाब विचारायचं ठरलं तर मुंबईत जाऊन आपण गचड्डे धरून जाब विचारू शकतो, एवढी क्षमता मराठ्यांमध्ये आहे. मुंबईत मराठ्यांची किती ताकद आहे हे दाखवून देऊ, असे मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेला उद्देशून म्हटले होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्या उत्तराकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. राज ठाकरे यांनी अवघ्या काही एका वाक्यात जरांगेंच्या या वक्तव्यावरती आपलं मत व्यक्त केलं. मनोज जरांगे पाटील हे गचंडी धरून या ठिकाणी जाब विचारणार आहे, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला असताना राज ठाकरे त्यावरती पत्रकारांशी बोलत असताना म्हणाले की जरांगे पाटील खरंच असे म्हटले का? त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी चर्चा करत असताना एका वाक्यामध्ये जोरदार पद्धतीत या ठिकाणी प्रत्युत्तर दिलं की मी जर मनोज जरांगे पाटील यांना भेटून या प्रश्नाचा उलगडा करू, आम्ही असं या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद करून त्यांना विचारपूस करू, असं देखील या ठिकाणी राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. राज ठाकरे बीडमधील माझ्या गाड्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यातल्या एकाला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला. नशीब तिथं पोलीस होते. नांदेडमध्ये माझ्या विरोधात घोषणा दिल्या. मी माणसं जरांगे यांची नव्हती, तर ती शरद पवार उद्धव ठाकरे यांची होती, असं देखील या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आपण महापुरुष सुद्धा वाटून घ्यायचे का? असं कधीही नव्हतं. त्यांच्या मागून यांचं राजकारण हे तेच करत आहेत, असं देखील या ठिकाणी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार टोला देखील राज ठाकरे यांनी लगावलेला आहे. जातीचं समीकरण आहे आणि त्या ठिकाणी तुमची जात तुम्हाला प्रिय असते, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल विदेश या ठिकाणी फैलू नये आणि या ठिकाणी कोणाच्याही जातीबद्दल वाईट साईड बोलू नये, असं देखील त्यांनी या ठिकाणी बोलत असताना सांगितलं. पुढे बोलत असताना राज ठाकरे यांनी फडणवीसांवरती या ठिकाणी बोलले. फडणवीसांना राग आला असला तरी जनतेवरती आणि समाजावरती हा राग काढू नये. लोकसभेला जे यश मिळालं, ती मत मिळाली, ती आपल्याला मिळालेले शरद पवार उद्धव ठाकरेंच्या वाटेला गेलेली आहे. त्यामुळे मात्र ही मत मोदी शहा यांच्या विरोधात होती. विधानसभेच्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार मनोज जरांगे यांच्या आडून खेळ करत आहे, असं देखील या ठिकाणी राज ठाकरे म्हणालेले आहे. तर मित्रांनो, यातून तुमची प्रतिक्रिया नेमकं काय आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. राज ठाकरे यांनी योग्य ती भाषा या ठिकाणी वापरली होती का? मराठा समाजाला किंवा इतर समाजाला आरक्षणाची काय गरज आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते. तर यातून तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.